खरा हाडाचा वकील कसा ओळखावा यासाठी एक गोष्ट सांगतो. शहरातील एक नामी वकील जे आता निवृत्त होणार होते, त्यांना 2 मुलं होते. दोघंही वकील. निवृत्तीच्या दिवशी त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि म्हणाले की मी माझं वकिलाचं कक्ष, ज्याला इंग्रजीत चेंबर असं म्हणतात, ते लहान मुलाला देत आहे. यावर मोठा मुलगा नाराज झाला. तो म्हणाला, मला का नाही, मी सुद्धा वकील आहे. त्यावर वडील म्हणाले, ठीक आहे, मी एक परीक्षा घेतो, त्यात जो मुलगा पास होईल त्याला मी माझा कक्ष देणार. दोघं भाऊ तयार झाले. वडिलांनी त्यांना एका खोलीत नेले आणि म्हणाले की मी तुम्हाला 1 तास देतो. जो कोणी ह्या खोलीतून बाहेर येऊन दाखवेल त्याला मी माझा कक्ष देणार आहे. असं म्हणून त्यांनी खोलीचं दार बंद केलं आणि ते बाहेर निघून गेले. मोठा मुलगा लगेच खिडकीतून बाहेर येता येतंय का, किंवा कुठला झरोका आहे का, किंवा कोणाच्या मदतीने दार उघडता येतं का हे तपासून पाहू लागला. परंतु त्याला कुठलाच मार्ग दिसेना. शेवटी हताश होऊन तो बसून राहिला. लहान मुलाने थोडा विचार केला आणि सरळ दाराकडे गेला. त्याने दार ओढून बघितलं तर ते उघडच होतं. तो सरळ बाहेर गेला आणि अर्थातच वडिलांनी त्यांचं कक्ष त्याला बहाल केलं. यातून एक सिद्ध होतं की खरा वकील हा परिस्थितीचं व्यवस्थित आकलन करतो, प्रश्न विचारतो. दार खरंच लावलेलं आहे का, दार का लावलं, कुणी लावलं, त्यामागचा उद्देश काय होता, दार लावणे कुणाच्या अखत्यारीत येतं, हा अधिकार त्यांना आहे का. थोडक्यात वकील हा परिस्थिती आहे तशी न बघता त्याची कारण मीमांसा करतो. हेच त्याचा मोठा भाऊ हा दार बंद आहे म्हणजे कडी लावलेलीच असणार असा समज करून बसून राहिला. आयुष्यातही प्रत्येक परिस्थिती हाताळताना वकिलाच्या दृष्टीने विचार केला तर उपाय नक्कीच सापडतो. बघा, पटतंय का?